गैस वितरण में बड़ा खेल। 80 दिन बाद भी नहीं मिला सिलेंडर। ब्लैक मार्केटिंग का सनसनीखेज आरोप। गोबरवाही क्षेत्र में रसोई गैस वितरण व्यवस्था पूरी तरह पटरी से उतर चुकी है। पहले से चल रही अनियमितताओं के बीच शासन द्वारा लागू किए गए नए स्लैब ने ग्रामीण जनता की मुश्किलें और बढ़ा दी है। नियम के अनुसार ग्रामीण क्षेत्रों में 45 दिन के बाद और शहरी क्षेत्रों में 25 दिन बाद गैस सिलेंडर उपलब्ध कराने का प्रावधान है, लेकिन जमीनी हकीकत इससे बिल्कुल अलग है। ग्रामीण उपभोक्ताओं को 75 से 80 दिन तक इंतजार करना पड़ रहा है, फिर भी सिलेंडर नहीं मिल रहा। जहाँ शहरों में छोटे परिवार रहते हैं, वही गांव में बड़े और संयुक्त परिवार है। इसके बावजूद ग्रामीणों के लिए ज्यादा इंतजार और ऊपर से आपूर्ति में देरी, यह सीधे तौर पर ग्रामीण जनता के साथ भेदभाव और अन्याय माना जा रहा है। क्षेत्र के जिला परिषद सदस्य कृष्णकांत बघेल ने आपूर्ति विभाग और गैस एजेंसी पर तीखे आरोप लगाए हैं, जिनमें शीतल गैस एजेंसी पूरी तरह वितरण में नाकाम है, प्रशासन का कोई नियंत्रण नहीं और 37 गांव के 7,338 उपभोक्ता प्रभावित है। गैस की कमी का हवाला देकर एजेंसी ने होम डिलीवरी सेवा बंद कर दी है। इसका सबसे ज्यादा असर वृद्ध, विकलांग, असहाय लोगों पर पड़ा है, जो एजेंसी तक नहीं पहुंच सकते, वे भारी संकट में हैं। सबसे गंभीर आरोप ये सामने आया है कि जिन उपभोक्ताओं को सिलेंडर मिला ही नहीं, उनके मोबाइल पर डिलीवरी और सब्सिडी जमा होने का मैसेज आ रहा है। इससे संकेत मिल रहा है कि उपभोक्ताओं के नाम पर फर्जी डिलीवरी दिखाई जा रही है और सिलेंडर ब्लैक मार्केट में बेचे जा रहे हैं। देश और विश्व स्तर पर बनी गैस की कमी के बीच आरोप है कि एजेंसी इस स्थिति का फायदा उठाकर सिलेंडर ब्लैक कर रही है और जनता की परेशानी को और बढ़ा रही है। 1 अप्रैल 2026 को गोबरवाही में गैस वितरण, फिर सीधे 21 अप्रैल 2026 को वितरण। इसके बावजूद होम डिलीवरी नहीं, एजेंसी के सामने भीड़ जमा करवाई गई। ओटीपी की सही जांच किए बिना सिलेंडर बांटे गए। कृष्णकांत बघेल ने पूरे मामले की गहन की जांच की मांग की है। साथ ही चेतावनी दी है कि अगर जल्द समस्या का समाधान नहीं हुआ तो क्षेत्र की जनता के साथ मिलकर कालाबाजारी और अनियमितता के खिलाफ जन आंदोलन छेड़ा जाएगा। अब सबसे बड़ा सवाल ये है कि क्या यह सिर्फ लापरवाही है या बड़ा घोटाला? क्या प्रशासन दोषियों पर कार्रवाई करेगा या फिर गरीब और ग्रामीण जनता यूं ही परेशान होते रहेगी? क्षेत्रामध्ये गॅस वितरणाची एवढी टंचाई आहे की लोकांना आधीच 45 दिवसाच्या आधी तुमची बुकिंग होत नाही असा शासनाचा नियम आहे। शहरामध्ये 25 दिवस आणि ग्रामीण भागाकरिता 45 दिवस। 45 दिवस म्हणजे ज्यांचा सिलेंडर संपला किंवा ज्यांना सिलेंडर मिळाल्यानंतर ज्यांची बुकिंग जेव्हा डिलिव्हरी झाला त्याच्यानंतर 45 दिवसानंतर च्या आतमध्ये त्याला बुकिंग करता येत नाही। 45 दिवसानंतर तो बुकिंग करतो आणि बुकिंग झाल्यावरही त्याला एक महिना सिलेंडर मिळत नाही। आज अशी अवस्था आहे की ह्या गोबरवाही क्षेत्रामध्ये ज्यांची बुकिंग 25 मार्चला झालेली आहे अशा लोकांना या गोबरवाही क्षेत्रामध्ये जी शीतल गॅस एजन्सी आहे त्यांनी 25 मार्चच्या ज्या बुकिंग झालेल्या लोकांना अजूनपर्यंत सिलेंडरचा पुरवठा केलेला नाही करिता ही जी यंत्रणा आहे पूर्णतः अपयशी ठरलेली झालेली आहे आणि शासनाच्या प्रशासनाच्या याच्यावर अजिबात नियंत्रण नाही। आधीच 45 दिवसाची ग्रामीण भागाकरिता मर्यादा आहे आणि समजा 25 मार्च वाल्याला आज 1 महिन्यानंतर सिलेंडर मुदत मिळतही असेल तर 1 महिन्यानंतर त्याला ती 25 मार्च जी त्यांनी बुकिंग केली होती तो तेव्हापासून त्याला 45 दिवसाचा कालावधी ग्राह्य धरत नाही, तर त्याला जेव्हा 1 महिन्यानंतर, 1.5 महिन्यानंतर किंवा 45 दिवसानंतर समजा त्याला सिलेंडर मिळाला तर ते आधीचे 45 दिवस आणि त्या डिलिव्हरीला जो लागणारा कालावधी आहे तो 45 दिवस असा 90 दिवसानंतर सिलेंडर मिळणार आहे। आता तर समजा 45 दिवस आधीचे आणि 1 महिना झालेला आहे तर असा 2.5 महिन्यानंतरही सिलेंडर मिळत नाही आहे। तर हा शासन काय करत आहे आणि प्रशासन काय करत नाही याच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। शासनाची जी वितरण व्यवस्था आहे, गॅस हा अत्यावश्यक
वस्तू सेवा अधिनियमामध्ये मोडतो, परंतु ही शासनाच्या नियंत्रणातली ही बाब आहे, परंतु शासनाने याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून दिलेला आहे आणि लोकांमध्ये एवढा प्रचंड आक्रोश आहे. कारण ग्रामीण भागातील जनता ज्यांच्याकडे कोणी नाही, ज्यांचे जे वृद्ध लोक आहेत, काही अपंग लोक आहेत, ज्यांचे शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहेत, जे आजारी आहेत, अशा लोकांना जर सिलेंडर मिळत नसेल आणि ही जी शीतल गॅस एजन्सी आहे, ही शीतल गॅस एजन्सी याने मागील ही जेव्हापासून हा गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे त्या कालावधीपासून यांनी जी घरपोच डिलिव्हरी जी सेवा होती ती पूर्णपणे बंद केलेली आहे. आणि यामागे यांच्या एक कट आहे, हेतुपुरस्पर त्यांनी ही होम डिलिव्हरी बंद केलेली आहे. त्यामागचं कारण असं लक्षात येत आहे आणि लोकांचाही असा आरोप आहे आणि माझा स्वतःचा आरोप आहे, कारण मी ही ज्या संपूर्ण परिस्थितीचा जेव्हा अभ्यास करत आहे आणि लोकांच्या ज्या अडचणी माझ्यासमोर येत आहेत तेव्हा मी बघत आहे की लोक मला सांगतात, दिवसामध्ये मला 50 फोन येतात आणि लोक सांगतात की आमचा जो स्टेटस आहे, आमचा बुकिंग स्टेटस तो सिलेंडर डिलिव्हर दाखवतो, आमच्या खात्यामध्ये सबसिडी पण आलेली आहे. असे बरेचसे लोक तुम्हाला भेटतील. शासनाने याची चौकशी करायला पाहिजे. हे जो संबंधित विभाग आहे यांनी जर सखोल या प्रकरणाची चौकशी केली तर आपल्याला असं स्पष्ट लक्षात येईल आणि सिद्ध देखील होईल की बऱ्याचशा लोकांना सिलेंडर पुरवठा झालेला आहे असं त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये मेसेज दिसेल किंवा त्यांच्या रेकॉर्डवर आपल्याला दिसेल. शासनाचे जे काही वेबसाईट आहे किंवा जो त्यांच्या सिस्टम आहे त्यामध्ये सिलेंडर डिलिव्हरी झाल्याचा मेसेज दिसेल, सबसिडी मिळाल्याचा मेसेज दिसेल. तर हा काय प्रकार आहे? तर माझा असा आरोप आहे आणि नागरिकांचा देखील असा संशय आहे की ह्या जो सिलेंडर ऑलरेडी त्याला बोगस OTP टाकून हे त्याला सिलेंडर डिलिव्हर झालेला आहे म्हणून दाखवतात आणि हे जे त्यांना जो डिलिव्हर झालेला सिलेंडर आहे तो ब्लॅक मार्केटमध्ये अक्षरशः विकला जातो. आणि ही जी आधीच जी राष्ट्रीय आणीबाणी आहे, पूर्ण जागतिक आणीबाणी आहे, अशा काळामध्ये ऑलरेडी हे याच्यात काही दुमत नाही की विश्व स्तरावर हा राष्ट्रीय संकट आहे, वैश्विक संकट आहे आणि गॅसचा तुटवडा आहे. परंतु त्या परिस्थितीचा फायदा घेऊन हे जो व्यापारी लोक आहेत किंवा काळाबाजारी करणारे लोक आहेत, एजन्सीवाले लोक आहेत, ते याला एक संधी त्यांच्यासाठी मिळालेली आहे आणि हे लोक ह्या परिस्थितीच्या एक आपण देशाचा नागरिक या नात्याने अशा परिस्थितीमध्ये देशाला सहकार्य करण्याची भावना माणसामध्ये असते, परंतु ह्या ज्या भावनेचा हे गैरफायदा उचलत आहे आणि हे एजन्सीवाले हे या प्रकारचे जे ज्यांना सिलेंडर मिळाल्याचा मेसेज येतो हा जो अशा प्रकारचे जे सिलेंडर आहेत हे काळाबाजारी करत आहेत आणि हे ब्लॅक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. शासनाने एक याची गोपनीय चौकशी करावी की खरोखर ही जी माझा जो आरोप आहे ते खोटा आहे की खरं आहे आणि तुम्ही हे चौकशी करा. तुम्हाला कुठेतरी हे आढळून येईल की बरेचसे ह्या काळा बाजारामध्ये जो 950चा जो सिलेंडर आहे तो तुम्हाला 1,500, 2,000, 2,500, 3,000 असं 2 ते 3 हजारामध्ये तो सिलेंडर मग कुठला मिळतो? हाच जो सिलेंडर मिळत आहे ज्यांना जो मेसेज येत आहे. माझा हा आरोप आहे, स्पष्ट आरोप आहे आणि शासनाने जर याची पूर्ण सखोल चौकशी केली, गोपनीय चौकशी केली, बोगस ग्राहक पाठवून असं हे कुठून हे ब्लॅक मार्केट होत आहे आणि त्यांना कुठून अवेलेबल झाले तर याच्यामध्ये हे एजन्सीवालेच अवेलेबल आहेत आणि हेच ब्लॅक मार्केटिंग करत आहेत. हे लोकांना त्या ब्लॅक मार्केटमध्ये हा सगळा पुरवठा करत आहेत आणि ही जी ऑलरेडी जी तुटवडा आहे किंवा टंचाई आहे त्याला अजून जास्त ती कृत्रिम टंचाई निर्माण करत आहे. आणि त्यामागच्या हा मागे गोगोराईमध्ये ही 1 एप्रिलला सिलेंडर वितरण झाले होते. यांच्याकडे ते सिलेंडरची गाडी आली होती. 1 एप्रिल नंतर काल 21 एप्रिलला यांनी इथे गोगोराईमध्ये सिलेंडर वाटप केले. तर हे होम डिलिव्हरीने देता ते गर्दी निर्माण करतात आणि ह्या गर्दीमध्ये किंवा क्राऊडमध्ये कोणताही न्याय मिळत नाही आणि कोणत्याही गोष्टीची आपण शहानिशा करू शकत नाही. आणि याच अशाच परिस्थितीचा फायदा घेऊन, कारण तिथे समजा कोणाला आपण OTP विचारला तर हा OTP त्यांनी सांगितला तो बरोबर आहे किंवा नाही, किंवा त्याच्या मोबाईलमध्ये आलेला त्याच्या शहानिशा न करता ते तिथे
काही लिहून घेतात आणि ह्या आता त्यांना जे समजा चौकशी झाली तर ते काय उत्तर देतील की बाबा लोकांनी सांगितलं तो लिहिला, आता तेवढ्या गर्दीमध्ये 200 300 500 लोकांच्या गर्दीमध्ये आम्ही त्याची शहनिशा करत नाही की हा त्यांनी सांगितलेला OTP बरोबर आहे की नाही, तर याला आम्ही जबाबदार नाही असं कदाचित ते उत्तर देतील आणि हाच खरा त्याचा डाव आहे आणि या प्रकारे ते लोकांची फसवणूक करत आहेत आणि याचा फायदा घेऊन ते लोक समजा 50% लोक ते इथे वाटत असतील किंवा 50 ते 60% इथे वाटवतात आणि वाटतात सिलेंडर आणि 25 ते 30% जे सिलेंडर आहेत ते काळाबाजारी करत आहेत, ते बाहेरच विकून टाकतात आणि ते दुप्पट तिप्पट दरामध्ये त्याची विक्री करतात असा माझा आरोप आहे. तर करिता मी या व्हिडिओद्वारे या शासनाला मी अशी विनंती करतो, प्रशासनाला अशी विनंती करतो की या प्रकरणाचा शोध लावावा आणि लवकरात लवकर हे असं प्रकार थांबवावा आणि लोकांना सुरळीत पुरवठा करावा ही माझी नम्र आणि कडकडीची विनंती आहे. आणि लवकरात लवकर समजा हे 2 ते 3 दिवसात या प्रकरणाच्या यांनी सोक्ष लावला नाही आणि या अशा प्रकारच्या ब्लॅक मार्केटीवर आणि हे जे एजन्सीच्या जे हे मनमर्जीपणा जो चालला आहे त्याला थांबविलं नाही तर आम्हाला रस्त्यावर येण्याशिवाय जनतेला काही पर्याय नाही. मी हात जोडून परत एकदा प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी कृपया हा प्रकार थांबवावा आणि जे हे शोषण होत आहे, जे समजा जो लोक एजन्सीवर येऊ शकत नाही, रांगेत कसे जे आजारी लोक असतील, 70 वर्षाचा जो वृद्ध असेल तो का दिवसभर सकाळपासून ह्या एवढ्या 42 डिग्री टेम्परेचरमध्ये दिवसभर रांगेत लागून त्यालाही सिलेंडर मिळणार नसेल तर तो त्यांनी मरावा का? तर लोकांना मारण्याचा शासनाचं धोरण आहे का? हाच माझा एक प्रश्न आहे आणि कृपया प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन याचं निवारण करावं ही एवढीच विनंती आहे. नाहीतर याचे गंभीर परिणाम होतील आणि आम्हाला ह्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल आणि उग्र आंदोलन करावं लागेल. त्याकरिता प्रशासनाने परत या गोष्टीकडे लक्ष द्यावं.